हॅलो स्टुडंट्स, नेक्स्ट पार्ट बघूया आता इथे. सर्जंट, आय एम थिंकिंग इट वॉज विथ द पीपल यू वेअर अँड नॉट विथ द लॉ यू वेअर वेन यू वेअर अ यंग मॅन. इथे सर्जंटला क्वेश्चन करतो तो जिमी वॉश मॅन असतो तो म्हणतो की तू लोकांमध्ये राहत होता तेव्हा तुला म्हणजे लॉला वगैरे मानत नव्हता आणि म्हणजे एक प्रकार तू देशभक्तीला मानत होता, एक देशप्रेमी होता तू जेव्हा तू यंग होता. अशा पद्धतीने क्वेश्चन केला त्याला सर्जंटला. सर्जंट काय म्हणतो बघा ते, वेल इफ आय वॉज फुलिश देन इट दॅट्स टाइम्स गॉन. आणि सर्जंट तिथे म्हणतो असो तो टाइम त्या वेळेवर मी काय एक मूर्ख होता. कशासाठी, म्हणजे एक देशप्रेमासाठी एक वेळ होतो मला देशप्रेमीचा, ती वेळ होती आणि ती वेळ आता गेलेली आहे. आता मॅन काय म्हणते, मे बी सर्जन इट कम्स इन टू युअर हेड सम टाइम in spite of your belt and your tunic, and that's it might have been as well for you to have follow granier. आणि इथे परत सर्जन त्याला म्हणतो, मे बी कदाचित तुला तुझ्या डोक्यात असा काही विचार येत असेल की तेव्हाच्या आता सपोज इन स्पाइट ऑफ आता तू बेल्ट घातलेला आहे पर ढिली ट्युनिक मीन एक प्रकारचा लूज गारमेंट, म्हणजे जे पोलीसची वर्दी घातली आता घातली पण तेव्हा तू त्या ग्रॅन्युअलला काय करत होता, फॉलो करत. म्हणजे ग्रॅन्युअल एक देशभक्ती ओल्ड वुमन होती. ते स्टोरी बलाड सॉन्ग सांगितलं तर जिमी वॉशने ते सांगून राहिला इथे मॅन की तू एक तेव्हा जे यंग होता तेव्हा तू एक ग्रॅन्युअलला तू काय करत होता, फॉलो करत होता. म्हणजे एक देश प्रेम तुझ्या मनात होता आधी. ह्या सर्व गोष्टी आता जरी तू एक वरती घातलेला असेल तरी तू यंग होता तेव्हा एक देशप्रेमी होतं, देशप्रेमाचा वेळ होतं तुला. हे सर्व गोष्टी तो मॅन सर्जंटला म्हणतो. सर्जंट, इट्स नो बिझनेस ऑफ युअर व्हॉट आय थिंक. मी काय विचार करतो हे तुला म्हणजे तुझा हा काही बोलण्याचा विचार नाही, हे काही तू विचार करू नको असं सगळं त्याला सर्जंट म्हणतो मॅनला. सर्जंट परत काय म्हणतो, सर्जंट मे बी सर्जंट यू विल बी ऑन द साइड ऑफ द कंट्री. आणि तिथे परत अजून क्वेश्चन करतो सर्जंटला मॅन. तो म्हणतो, सर्जंट यू विल बी ऑन द साइड ऑफ द कंट्री एट. आणि तू तुझ्या कंट्रीच्या बाजूने होता, म्हणजे तू तुझ्या जे तुझी कंट्री आहे, जे आपला तुझा देश आहे त्याविषयी तुला देशाचा फ्रीडम व्हावं, तू तुझ्या देशाच्या बाजूने होता. तुझं जी कंट्री आहे ते फ्रीडम झाली पाहिजे असं तुला वाटत होतं. असं परत क्वेश्चन करतो सर्जंटला. ठीक आहे. सर्जंट काय म्हणतो, गेट्स ऑफ बॅरल डोंट टॉक टू मी लाईक दॅट. आय हॅव माय ड्युटीज अँड आय नो देम. लुक्स अराउंड, दॅट्स वॉज अ बोर्ड, आय हिअर द ओर्स. बघा इथे सर्जनला थोडी चीड येतो, कारण तेच क्वेश्चन करतो त्याला तोच कोण, तो मॅन. तू म्हणतो तू तरुणपणी असताना लोकांमध्ये राहताना तुला देशप्रेमाचा वेळ होतं. अशा पद्धतीने सर्व त्या गोष्टी त्याच त्याला म्हणत असतो. आणि त्यावर सर्जन काय म्हणतो, डोंट टॉक टू मी लाईक दॅट. आणि अशा पद्धतीचं माझ्यासोबत बोलू नको. आय हॅव माय ड्युटी, मला माझी ड्युटी पाहिजे. अँड आय नो देम, आणि मला माहित आहे मला काय करायचं आहे. अँड दॅट वॉज अ बोट, लुक्स अराउंड, भोवताल बघ म्हणते. दॅट्स वॉज अ बोट अँड आय हिअर द ओर्स. आणि मला त्या ओर्स म्हणजे बघा बोट चालवण्यासाठी जे स्टिक असतात त्याला ओर्स म्हटले जाते. ठीक आहे. आणि त्या ओर्समधनं ज्या पाण्याचा आवाज येऊन राहिला असं सर्जंट म्हणतो. ठीक आहे. गोज टू द स्टेप अँड लुक्स डाऊन सिंग. आणि परत तो मॅन स्टेपकडे जातो आणि खाली पाहतो आणि गाणं म्हणायला लागतो. म्हणजे एक प्रकार त्याचे सॉन्ग म्हणायला लागतो. काय म्हणतो बघा, ओ देन टेल मी शॉन ओ फॉरेल वेअर द गॅदरिंग इज टू बी इन द ओल्ड स्पॉट बाय द रिव्हर राईट वेल नॉन टू यू अँड मी. आणि तिथे तो
असं वेअर द गॅदरिंग, कुठे अशी गॅदरिंग आहे आणि इन द ओल्ड स्पॉट द रिव्हरला ओल्ड स्पॉट लागलेले आहे, अशा पद्धतीने राईट वेल नोन यू अँड मी. आणि आता आपण तयार व्हायला पाहिजे, अशा पद्धतीचे तो एक पोयम म्हणतो. त्याचे जे सॉंग्स आहे तो सॉंग्स म्हणत असतो. आणि सर्जन काय, स्टॉप दॅट आय टेल यू. तिथे तो सर्जन परत त्याला चिड येतो. आता आपण इथे एका क्रिमिनलला शोधून राहिला, हा इथे परत पोयम म्हणून राहिला, म्हणून त्याला चिड येतो. आणि त्याच विषयी बोलत असतो की तो क्रिमिनल्स वगैरे रिव्हर्स वर स्पॉट दिसून राहिले, ह्या सर्व गोष्टी त्याला वाटत असते. म्हणून तो सर्जन चिडतोय आणि स्टॉप दॅट आय टेल यू. आणि त्याला म्हणतोय तू थांब, इथेच थांब म्हणतो जी पोयम गा. आणि मॅन बघा सिंग लाऊडली, आणि खूप जोराने परत गाणं. वन वर्ड मोर फॉर सिंगल टोकन, विस्टल अप द मार्चिंग ट्यून विथ युअर पाईक अपॉन शोल्डर ॲट द रायझिंग ऑफ द मून. आता काम तो चला, आता काय वेळ झालेली आहे, सिग्नल आपल्याला देऊन राहिला की तू आपल्या खांद्यावर काय तुझी बंदूक घे आणि तयार हो. काय होऊन राहिली, रायझिंग मून. काय होऊन राहिली, रायझिंग मून म्हणजे आता चंद्र हा रायझिंग होऊन राहिला. आता तू तयार हो आणि आपल्या शोल्डरवर एक गन घे. अशा पद्धतीने तू त्याला पाईप मीन्स एक आपण वेपन, आयरनी वेपन्स मीन्स गन म्हणूया, ठीक आहे. त्याला तो सर्जन इथे सुद्धा तो जोराने परत त्याला म्हणतो ना, आधी तू तुझी पोयम बंद कर. तर मॅन आणखी जोराने तो पोयम म्हणायला लागतो आणि तो म्हणतो की हे आपल्याला सिग्नल देत आहे, रिव्हर्स स्पॉट आलेले आहे. हे सर्व म्हणजे तिच्या सिच्युएशनवर तो पोयम म्हणून राहिला ॲक्च्युअल, ठीक आहे. आता ते रिव्हरवर स्पॉट त्यांनी म्हटलं ना, ओरचा आवाज येऊन राहिला, हा सर्व ते पोयम्स त्या सिच्युएशनवर पोयम म्हणून राहिला, ठीक आहे. मग तो म्हणतो बघा, आता ते आपल्याला सिग्नल देऊन राहिले, आता आपण शोल्डरवर काय घेतली पाहिजे, गन घेतली पाहिजे. आणि सन रायझिंग होऊन राहिलं म्हणजे टायमिंग होऊन राहिली, तयार व्हायला पाहिजे, असं सर्व त्या पोयमद्वारे ते सिच्युएशन तो तिथे सांगून राहिला. सर्जन काय म्हणतो बघा आता, सर्जन इफ यू डोंट स्टॉप दॅट आय विल अरेस्ट यू. आणि तिथे सर्जन एकदम खूप चिडतोय, मी याला थांब म्हणतो तरी हा आणखी जोराने सॉन्ग म्हणून राहिला, म्हणून तो चिडतो आणि म्हणतो जर तू थांबला नाही तर मी तुला काय करेल, अरेस्ट करेल. डायरेक्ट त्याला धमकी देतोय. मग सर्जन बघा, a whisper from the below answer repeating the air, surgeon that's the signal, stand between him and step, you must not pass this way, step further back, who are you and who are no ballad, you are no ballad. तो बघा तिथे एक प्रकारे ते सिच्युएशन दाखवून राहिला, ठीक आहे. म्हणजे ते रिव्हरवर स्पॉट आलेले आहे, म्हणजे एक प्रकारचं सिग्नल देत आहे. आणि तो आता तू तयार होते, सिग्नल आपल्या शोल्डरवर गन घे, ह्या सर्व गोष्टी त्याला सिच्युएशन द्वारे तो एक पोयम म्हणून राहिला, ठीक आहे. म्हणून त्या सर्जनला तिथं डाऊट येतो आणि त्याला काय म्हणतो की हू आर यू, तू कोण आहे, यू आर नो बलाड सिंगर, तू बलाड सिंगर, एक बलाड सिंगर नाही आहे, तू एक कोणतरी दुसराच व्यक्ती, असं त्याला म्हणतो. का बरं, कारण ते जो सॉन्ग म्हणतोय तो तिची सिच्युएशनवर वेगळंच काहीतरी बोलतो की हे सिग्नल देऊन राहिलं असं. ते त्या सर्व गोष्टी तो तिथे सिच्युएशनच्या पोयम सॉन्गद्वारे म्हणतो. म्हणून तिथे सर्जंटला डाऊट येतो आणि त्याला क्वेश्चन करतो, हू आर यू, यू आर नो बलाड सिंगर. आणि तू कोण आहे, आणि तू एक बलाड सिंगर नाही आहे, तू कोणतरी दुसरंच आहे. बघा मॅन काय म्हणतो, यू डिडंट आस्क हू आय एम, दॅट प्ले कार्ड विल टेल यू, पॉइंट टू प्ले कार्ड. आणि तिथे मॅन काय म्हणतो बघा, यू डिडंट आस्क हू आय एम, आणि तुला सांगण्याची काही गरज नाही, दॅट प्ले कार्ड विथ टेल यू, तो प्ले कार्ड आहे ना तिथे बघून घे, तुला कळून जाईल मी कोण आहे, असं तो मॅन म्हणतोय, ठीक आहे. तो त्याला डाऊट येतो ना, तो कोण आहे, तू बलाड सिंगर नाही म्हणून.
तिथे मॅन म्हणतोय की मला तू विचारण्याची गरज नाही आहे, तू त्या प्लेट कार्डवर बघून घे, तुला समजून जाईल. बघा आता सर्जन, यू आर द मॅन आय एम लुकिंग फॉर. सर्जन काय म्हणते, तू तोच व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला मी शोधून राहिलो. बघा नेक्स्ट पेजेस आहे हा. इथे सांगतोय बघा, यू नीड आस्क हू आय एम, दॅट प्ले कार्ड यू विल टेल यू पॉइंट्स टू प्ले कार्ड, यू आर द मॅन आय एम लुकिंग फॉर. बघा इथे तो मॅन म्हणतोय ना की तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्ही प्ले कार्डवर बघून घ्या, लक्षात येईल. असं म्हणल्यावर तो एकदम सर्जंट ओळखून जातो की हा कोण आहे. यू आर द मॅन आय एम लुकिंग फॉर, मी तू जो व्यक्ती आहे. तिथे तो सर्जन त्या मॅनला म्हणतो, मी ज्याला शोधून राहिला तोच तू व्यक्ती आहे, असा क्वेश्चन करतो त्याला. ठीक आहे. मॅन काय म्हणतो, टेक ऑफ हॅड अँड विग अँड सर्जन साइज देम, आय एम there's 100 pound on my head, there is a friend of the mine below in a boat and he know a safe place to bring me to. आणि इथे काय करतो तो वगैरे जो गेटअप घेऊन येतो, तो ओळखायला न तो प्ले कार्डवर असतो, तोच व्यक्ती हा क्रिमिनल जो मॅन बॅलेट सिंगर बनून येतो तोच असतो ऍक्च्युअली. लक्षात आलं काय, जो क्रिमिनल असतो तोच बॅलेट सिंगर असतो ऍक्च्युअली. ठीक आहे. म्हणून तो काय करतो, ओळखायला नको यायला म्हणून तो एकदम गेटअप घेऊन येतो असतो आणि तो आपले जे हॅट वगैरे काढतो आणि जे वीक वगैरे लावलेलं असतं केसाचं ते वगैरे काढून घेतो आणि तो म्हणतो, देअर इज अ 100 pound ऑन माय हेड, आणि माझ्यावर कितीचं बक्षीस लावलेलं आहे, 100 poundचं लावलं आहे. अँड देअर इज अ फ्रेंड ऑफ माइन बिलो इन अ बोट, आणि माझे फ्रेंड कुठे आलेले आहे, बोट जवळ आले, अँड ही नो अ सेफ प्लेस टू ब्रिंग टू मी, आणि त्यांना माहिती आहे मला कुठे सेफली जागी न्यायचं आहे. हे सर्व गोष्टी तो सांगतो. म्हणजे आता सर्जंटला माहित झालेला आहे की जो क्रिमिनल आहे तोच कोण आहे, हा बॅलेट सिंगर तोच आहे. ठीक आहे. आता सर्जन काय म्हणते, लुकिंग स्टिल ॲट हॅड, इट्स अ पिटी यू डिसीव्ह मी वेल. बघा आता सर्जन काय म्हणतो, इट्स अ पिटी म्हणजे हे खूप काय तो एकदम नाराजीने एकदम नाराज होऊन जातो. ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला त्या व्यक्तीला शोधायचा तोच ऍक्च्युअल क्रिमिनल निघला, म्हणून इट्स अ पिटी हे खूप दुःखदायक झालं म्हणून म्हणतो. अँड यू डिसीव्ह मी, आणि तुम्ही मला काय दिलेला आहे, धोका दिला. यू डिसीव्ह मी, खूप चांगल्या प्रकारे मला धोका दिला, अशा पद्धतीने सर्जन त्या मॅनला म्हणतो. ठीक आहे. आता मॅन काय म्हणतो, आय एम अ फ्रेंड ऑफ ग्रॅन्युअल, देअर इज अ 100 pound ऑन माय हँड अँड माय हेड, आणि इथे मी कोण आहे, त्या ग्रॅन्युअलचा फ्रेंड आहे. ग्रॅन्युअल कोण असते, जे आपण आधी बघितलं होतं, ग्रॅन्युअल ती एक ओल्ड स्त्री असते, ती आपल्या आयर्लंडला फ्रीडम करण्यासाठी स्ट्रगल करत असते. तर त्या ग्रॅन्युअलची मी कोण आहे, फ्रेंड आहे, असं त्या मॅननी म्हटलंय. आणि देअर इज अ 100 pound ऑन माय हेड, आणि इथे माझ्यावर कितीचं बक्षीस लावलंय, 100 poundचं लावलंय असं म्हणतो. सर्जन बघा परत सांग, इट्स अ पिटी, आणि परत तो म्हणतो हे खूप वाईट झालंय. आणि मॅन काय म्हणतोय, विल यू लेट मी पास और मस्ट आय मेक यू लेट मी, आणि इथे सर्जन तो मॅन बघा त्याला धमकी देतो, तू मला सोडते, मला इथे जाऊ देते की अशा पद्धतीने, नाही तर मी स्वतःहून जाऊ, अशा पद्धतीने तो त्याला धमकी देतो सर्जंटला. सर्जंट, आय एम इन द फोर्स, आय विल नॉट लेट यू पास, मी काय कुठे आहे, फोर्समध्ये आहे, म्हणजे मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये, आणि मी तुला इथनं जाऊ देणार नाही, अशी सर्जननी त्याला म्हटलं. बघा मॅन काय म्हणते, आय थॉट टू डू इट विथ माय टंग, पुट हँड इन द ब्रेस्ट अँड व्हॉट इज दॅट, आणि बघा तिथे तू म्हणते माझ्या बोलण्यानेच ऐकशील, असं मी जे बोललंय की तू मला सोडते की मी स्वतः जाऊ, अशा माझ्या बोलण्यानंच सोडशील असं मला वाटलं, बट
तू असा करून नाही राहिला अशा पद्धतीने. वॉट्स इट दॅट, हे काय चाललं. आणि बघा, व्हॉइस ऑफ पोलिसमॅन एक्स आउटसाइड हिअर इज दिस इज वेअर वी लेफ्ट हिम. बघा तेवढ्यात काय होतं, बघा सर्जननी पोलिसमॅन एक्स आणि पोलिसमॅन बी ला कुठे पाठवलं असतं, प्ले कार्ड लावायला पाठवलं. तेवढ्यात यांच्या दोघांचं बोलणं चालू असताना पोलिसमॅन एक्स तिकडे त्यांनी जिथे आहे कोण, सर्जंट आणि तो क्रिमिनल, आणि जो क्रिमिनल आहे तोच मॅन असतो. ओके, त्यांच्या दोघांचं कन्व्हर्सेशन चालू असतं. तेवढ्यात कोण येतो, पोलिसमॅन एक्स येतो. आणि बघा काय होतं, मॅन यू डोंट बिट्रे मी, द फ्रेंड ऑफ ग्रॅन्युअल स्लीप बिहाइंड द बॅरल. आणि तू मला धोका देऊ नको, मी इथं बॅरेलच्या मागे लपतोय, असं कोणी म्हटलं, त्या आता काय म्हणू आपण त्याला, क्रिमिनलच म्हणू, मॅन नाही, बलॅट सिंगर नाही म्हणू, कारण त्याची आता रियालिटी माहीत झाली आहे. ऍक्च्युअल तो कोण असतो, क्रिमिनल, ज्याला तो सर्जन शोधत असतो तोच ऍक्च्युअल बलॅट सिंगर क्रिमिनल असतो. ओके, आता बघा नेक्स्ट काय होतं, सर्जन पुट हॅड अँड विक्स बिहाइंड हिज बॅक. आणि सर्जन तो बघा तो लपून जातो तिथे, कोण, तो क्रिमिनल असतो, तो लपतो तिथे. आणि सर्जन काय करतो, त्याचे विक्स वगैरे आणि विक्स असते केसाचा आणि हॅट लपवून देतो आपल्या मागे. आणि पोलिसमॅन बी तिथे आलेला असतो. आणि पोलिसमॅन बी काय म्हणतो, डिड एनी वन कम्स दिस वे, इथे कोणी आलेलं होतं काय, असा क्वेश्चन करतो सर्जन. आफ्टर पाऊस, काही वेळ थांबला आणि नो वन, कुणीच नाही. पोलिसमॅन बी, नो वन ॲट ऑल, कुणीच इथे आले नव्हतं, पोलिसमॅन बी म्हणतोय. ठीक आहे, आणि सर्जन, हा नो वन ॲट ऑल, आणि कुणीच आलेलं नव्हतं. अशा पद्धतीने त्यांच्या दोघांचं आणि त्याला क्रिमिनलला जसं लपवून देतो, तेवढ्यात पोलिसमॅन बी येतं आणि त्याला क्वेश्चन विचारतो की इथं कोणी आलं होतं का. सर्जन थोडा वेळ थांबतो आणि नाही म्हणतो, कुणीच नाही म्हणतो. आणि परत म्हणतो, कुणीच आलं नव्हतं, कोण म्हणतो, पोलीस म्हणतो. तर सर्जन काय म्हणतो, कुणीच आलं नव्हतं. ठीक आहे, मग पोलिसमॅन बी काय म्हणतो, वी हॅड नो ऑर्डर टू गो बॅक द स्टेशन, वी कॅन स्टॉप अलॉंग विथ यू. आणि तो पोलिसमॅन बी काय म्हणतो, आम्हाला वरून काही असं ऑर्डर नाही आलं स्टेशनला परत जायचं का, आम्ही दोघं तुमच्यासोबत थांबू शकतो काय, असा क्वेश्चन केला. सर्जन, आय डोंट वॉन्ट यू, देअर इज अ नथिंग फॉर यू टू डू हिअर. इथे सर्जन काय म्हणतो बघा, आय डोंट वॉन्ट यू, तुम्ही मला नको आहे, इथे तुमचं काही असं करण्याजोगतं काही इथे नाहीये, म्हणून तिथे सर्जननी म्हटलं. ठीक आहे,